महाराष्ट्रात बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय बनवण्यात एक षडयंत्र देवेंद्र फडणवीसनी उघडकीस आणलं आहे। गेल्या 6 महिन्यात 2,14,000 बांगलादेशी रोहिंग्यांनी त्यांचा जन्म 30 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष 60 वर्षापूर्वी महाराष्ट्रात झाला होता असा अर्ज दिला, बोगस फर्जी कागदपत्र दिले। 1,13,000 लोकांना सर्टिफिकेट मिळालं, प्रमाणपत्र तहसीलदारांनी दिलं। हा अधिकार आधी मॅजिस्ट्रेट कडे होता, 2024 मध्ये ते तहसीलदारांना देण्यात आला आणि म्हणून आता फडणवीस सरकारने याला स्टे दिलेला आहे। जे महाराष्ट्रात त्या 2,14,000 मध्ये टॉप 10 महानगर आहेत, तालुके की जिथे सगळ्यात जास्त, त्यात मालेगाव आहे 4,000 अर्ज, सिल्लोड 4,800 अर्ज, अकोला, अमरावती आणि त्या टॉप 10 मध्ये एक भोकरदन आहे। भोकरदन मध्ये 2,594 अर्ज आले। यातना 12 सोडून सगळ्यांना मंजुरी देण्यात आली आहे। याची चौकशी झाली पाहिजे, फॉरेन्सिक ऑडिट केलं पाहिजे। इथे कशा पद्धतीने बोगस रेशन कार्ड, बोगस शाळेचे दाखले किंवा कोणताही पुरावाच नाही दिला। आधी त्या मीटिंग मध्ये हे समोर आलं, कोणताही पुरावा नसताना त्यांना सर्टिफिकेट दिले गेले आहेत। त्या सगळ्यांचं आतापर्यंत रिव्ह्यू केला जाणार आणि ज्या बांगलादेशींना सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं। हा साधारण कालावधी किती वर्षाचा होता, म्हणजे कुठल्या वर्षापासून कुठल्या वर्षापर्यंत? वास्तविकरित्या आपल्याकडे 2023 पर्यंत इन्क्लुडिंग 2023 उशिरा जन्म प्रमाणपत्र, म्हणजे 60 वर्ष 80 वर्ष 50 वर्षापूर्वी जन्म झाला आणि दाखला घ्यायचा राहिला तर त्यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टातून द्यायचं। 2024 पासून हे अधिकार आता बहुतेकांनी 50 वर्षात घेतले तर हा अधिकार तहसीलदारला दिला। विधानसभा निवडणुकीचा प्रचार आचारसंहिता सुरू झाली की महाराष्ट्रात एक मोठं षडयंत्र, जुलै ते डिसेंबर या महिन्यात 2 लाख अर्ज आले। डिसेंबर मध्ये माझ्या लक्षात आलं, निवडणुकीच्या काळात मी जे वोट जिहाद घोटाळा जो खुलासा केला होता, मुख्यमंत्री झाल्याबरोबर देवेंद्रजींनी मला सांगितलं की त्यात तुम्ही आम्हाला रिपोर्ट द्या आणि कारवाई सुरू झाली। राज्यात आणि केंद्र सरकार, राज्यात आणि केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, तुम्ही याच्याविषयी काही त्यांना सांगितले, माहिती दिली? हो, म्हणून 4-6 महिन्यात ते अर्ज आले। देवेंद्र फडणवीस निवडणूक आचारसंहिता होती, मुख्यमंत्री झाल्याबरोबर पहिल्याच आठवड्यात हा निर्णय घेतला त्यांनी आणि त्यात 2 काम केलं। SIT बसवली, मालेगाव ते तहसीलदार नायब तहसीलदारांना सस्पेंड केलं, सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले की याचा पुढे एकही प्रमाणपत्र देता येणार नाही, पूर्ण व्यवस्थित प्रक्रिया सुरू करू आणि ज्यांना दिले गेले आहेत 1,23,000 त्यांचा प्रत्येक अर्ज रिव्ह्यू केला जाणार आणि ज्यांनी बोगस दस्तावेज दिले असेल त्यांच्यावर कारवाई। जालना जिल्ह्यात 11,491 आहे। त्या जिल्ह्यात आता जालना तालुका 2,179, बदनापूर 613, भोकरदन 2,594, जाफराबाद 1,010, अंबड 1,853, घनसावंगी 1,353, परतूर 948 आणि मंता 941। हे जे सगळे तुम्ही आकडेवारी दिली ही सगळी ऑनलाईनची आकडेवारी, तर आता ही जी ऑनलाईनची प्रक्रिया आहे आता बंद करायचं काही आपण सूचना देणार आहे का? हे जे हा जो प्रकार चाललाय सगळा हा ऑनलाईन वरतीच मिळतो? नाही, हा हे ज्युडिशरी न्यायिक प्रक्रिया आहे।
हे कार्यकारी दंडाधिकारीला अधिकार दिले, तहसीलदारला नाही. आणि त्यांनी जे न्यायालय चालवतात ना महसूलचा, तसंच हे काम ते न्यायाधीश म्हणून करतात. ही सगळी प्रक्रिया ऑफलाईन आहे, न्यायालयात चालते. ऑफलाईन चालली आहे सर. तरी आता हे जे जेवढे याच्यातले तहसीलदार आहेत त्यांनी हे दिलेले, त्यांना सावधान सस्पेंड करणार का? सर्टनली त्यांना जाब द्यावाच लागणार. ज्या म्हणजे मालेगावचे तहसीलदार, नायब तहसीलदार दोघे सस्पेंड झाले. जिथे जिथे तहसीलदारनी अति केलं असेल त्यांना जाब द्यावाच लागणार. भोकरदनमध्ये सगळ्यात जास्त, तुम्ही आता आकडेवारी सांगितली की भोकरदनमध्ये सगळ्यात जास्त झालेलं आहे आणि भोकरदन हा भाजपचा बालेकिल्ला आहे. मग तिथलचे अधिकारी भाजपच्या नेत्यांच्या बळी पडलेत असं तुम्हाला म्हणता येईल? आता दादा, गेल्या प्रचार सुरू झाल्यानंतर आचारसंहितात हा विषय आला आणि हे जे ऍप्लिकेशन आले आहेत त्यात 99% मुस्लिम समाजाचे बांगलादेशी नाव असलेले आहेत. तसं नाही, पण शेवटी भोकरदन मध्ये भाजप त्याच्यात पॉलिटिकल आचारसंहिता चालू होती, निवडणूक प्रचार, तर पॉलिटिकल कुठे आला संबंध? आणि निवडणुका संपली, यांनी मुख्यमंत्री शपथ घेतला, ताबडतोब कारवाई सुरू झाली. निवडून येणारा जे उमेदवार आहेत ना, नेते लोक आहेत ते आपल्या फेवरचेच अधिकारी कर्मचारी आपल्या मतदारसंघात. माझं असं म्हणणं आहे की त्यावेळी तर निवडणूक म्हणजे पॉलिटिकलचं अस्तित्व नव्हतं म्हणजे आचारसंहिता चालू होती. ही सगळी प्रक्रिया 4-6 महिन्यात. मी याला पुढे जायचं आपल्याला विनंती करतो की वोट बँकच्या दृष्टीने नाही बघत, हे तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आहेत. काय आतंकवादीला जन्म प्रमाणपत्र दिलं असेल कसं कळेल? एक पुरावा नाही आहे, एक 1% करेक्ट नाही आहे. कारण की 99% ऍप्लिकंट मुस्लिम बांगलादेशी नावातले. कारण की इथे राहणाऱ्या मुस्लिम आणि हिंदूंनी ऑलरेडी 50 वर्षात काढलं आहे सर्टिफिकेट, दाखला घेतलेला आहे. हे बाहेरून आलेले आहेत. ओके. आपली माणसं, आपलं दुकान. श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.